नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10 एप्रिलच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा, खालीलपैकी कोण फिफा कार्यकारी परिषदेचे पहिले भारतीय सदस्य ठरलेले आहेत. ओके, तर आपण याच्याविषयी डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. तर फिफाच्या कार्यकारी परिषदेचे पहिले भारतीय सदस्य ठरलेले आहेत प्रफुल्ल पटेल. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रफुल्ल पटेल. बघू आता पहिला क्वेश्चन आजचा. नुकतेच कोणत्या देशाने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला विदेशी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर बघा, इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहे याला विदेशी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे अमेरिकेने. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. ओके, अमेरिकेने जे आहे ते तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की अमेरिकेने कोणत्या देशाच्या गार्ड कॉर्प्सला जे आहे ते आतंकवादी संघटना केलं, तर त्याचं उत्तर असणार इराण. बघू पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणाची भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य कोच म्हणून नियुक्ती केली आहे? ओके, तर भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य कोच म्हणून जे आहे, प्रशिक्षक म्हणून जी नेमणूक केलेली आहे ते ग्रॅहम रीड यांची केलेली आहे. ओके, खूप अशी फेमस व्यक्ती आहे ग्रॅहम रीड. कोणाच्या जागी केलेली आहे? तर हरेंद्र सिंग यांच्या जागी केलेली आहे. आपण बघू याच्याविषयी. तर बघा, गेल्या 4 महिन्यापासून होतं ते प्रशिक्षक विना ही टीम होती. ओके, हरेंद्र सिंग यांना पदच्युत केल्यानंतर प्रशिक्षक विना भारतीय संघ होता. ओके, मग यांचे जे आहे ते ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांची या प्रशिक्षकपदी नेमणूक केलेली आहे. तर रीड यांच्याविषयी सांगायचं झालं तर बघा, त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना डिफेंडर आणि मिडफिल्डरची भूमिका केलेली होती. तर 1992ला बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संघात त्यांचा समावेश होता. त्यानंतर 84, 85, 89 आणि 90 अशी सलग जी आहे ती त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता संघामध्ये. ओके, 130 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा त्यांचा अनुभव आहे. ओके, आणि आता सध्या जी आहे ती त्यांची नेमणूक केलेली आहे आणि ती एक्सटेंड होऊ शकते 2022 पर्यंत. ओके, म्हणजे जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचं कसं परफॉर्मन्स असणार आहे याच्या बेसिसवरती तो पुढे ठरला जाईल. एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि हरेंद्र सिंग हे पण लक्षात ठेवा, असे विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या जागी झालेली आहे किंवा कोण होतं याच्या आधी. नेक्स्ट बघू. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने मलेशियन ओपन 2019 एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर मलेशियन ओपन कोलालंपूरला झालेली 2019चं पुरुष एकेरीचं विचारलेलं आहे. तर ते जिंकलेलं आहे लिंडिनने जिंकलेलं आहे. ओके, आणि लास्टचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये जे आहे ते चेन लॉंग याचा पराभव केलेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मलेशियन ओपन कुठं झाली. ओके, तेही तुम्हाला मल्टीलायनरमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि बाकीचे जे आहेत बघा, महिला एकेरीचं कोणी जिंकलेलं आहे? तेजू हिने जिंकलेलं आहे. पुरुष दुहेरीचं बघा कोणी जिंकलेलं आहे. हे जे आहेत ते तुम्ही नाव जे आहे ते 2-3 वेळा तुम्ही प्रोनाऊन्स करून वाचले पाहिजेत, तर ते तुमच्या तसे लक्षात राहतील. बघू नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश जागतिक सौर संघटनेचा सदस्य बनला आहे? ओके, जागतिक सौर संघटना इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच काय, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामधल्या जे देशांचं संघटना आहे ती जागतिक सौर संघटना आहे. विशेष आहे आपल्यासाठी, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे बोलिव्हिया. ओके, बोलिव्हिया जो आहे तो जागतिक सौर संघटनेचा सदस्य बनलेला आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की बोलिव्हिया हा जागतिक सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनलेला आहे. तर बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तर याची जी इनिशिएटिव्ह होतं हे कोणी घेतलेलं होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं होतं 2015 साली जे होतं. याचं हेडक्वार्टर विशेष तुम्हाला माहित पाहिजे कुठे आहे ते. गुरुग्राम, हरियाणा, भारतामध्ये आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा हेडक्वार्टर कुठे आहे. फाउंडेड पॅरिसमध्ये जे होतं ते 2015 साली पॅरिसमध्ये गेल्यानंतर, म्हणजे तिथल्या परिषदेमध्ये जे होतं ते त्यांनी नरेंद्र मोदी यांनी याची स्थापना केलेली होती.
हे मोस्टली कशामध्ये काम करतात, तर रिन्युएबल एनर्जी मोस्ट ऑफ द टाइम जे आहे ते सौर एनर्जीचा यूज करून कसं एनर्जी प्रिझर्व करता येईल हे याच्यामधून यांचा मोटो आहे. इथे पर्पज दिलेलाच आहे, ब्रिंग टुगेदर अ ग्रुप ऑफ नेशन्स टू एंडोर्स क्लीन एनर्जी, सस्टेनेबल एन्व्हायरमेंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड क्लायमेट. नाव क्वेश्चन ऑफ द डे, खालीलपैकी कोणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली? आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.